नमस्कार मित्रांनो, काय तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्येमुळे तुम्ही खूप जास्त त्रस्त आहात का? तुम्ही त्रासले आहात का? तर आजचा जो उपाय आहे, आजच अगदी लहान सहान उपाय फक्त आपण एका चमच्याचा घ्यायचा आहे आणि हा एका चमच्याचा चमत्कारी उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सगळ्या समस्या जितक्याही आहेत त्या मुळापासून पूर्णपणे संपून जातील. खास करून जर आपण बोललो तर कितीही वृद्ध लोक आहेत ज्यांचे वय 65 ते 70 वर्षापासून अधिक आहे. जेवढेही वडीलधारी लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहावा. कारण ज्या लोकांना वारंवार लघवी करण्याची, लघवी जाण्याची, लघवी लागण्याची या समस्येमुळे इतका कंटाळा आला आहे की त्यांना कोणताही उपाय मिळत नाही आहे, आज मी तुम्हाला असा उपाय सांगेन की फक्त आणि फक्त एका चमच्यात तुम्ही हा चमत्कारिक उपाय घेतला तर तुम्हाला चमत्कार दिसेल. ही गोष्ट मुळापासून संपून जाईल. खास करून वडीलधाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. नमस्कार मित्रांनो, ASA मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. रात्री वारंवार लघवीला उठण्याची तुमची झोप पूर्णपणे तुटते. तुम्ही कधी लांबच्या प्रवासाला गेले असाल, बसमध्ये गेले असाल किंवा कुठेही अशा रुटीनमध्ये गेले जिथे रात्रभर थांबावे लागले तर तुम्ही नेहमी घाबरत असाल. कारण वारंवार लघवी करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला थोडे शरमेने वाकावे लागते. कोणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून गेले असाल तरीही तुम्ही घाबरता की मी रात्री कसा थांबू शकेन. कारण तुम्हाला पूर्ण वेळ ती चिंता लागू राहते. किंवा बाथरूममध्ये कुठे असेल, वारंवार जावे लागेल का या भीतीमुळे तुम्ही पाणी पिणे देखील कमी करता. मित्रांनो, हे नेहमी लक्षात घ्या. पण या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे आहेत का? तर नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अनेक कमेंट्स आल्या होत्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे. मित्रांनो, ही समस्या आहे ज्याला वारंवार लघवी होणे असे म्हणतात. दिवसा तुम्ही चैन पडत नाही, तुमची झोप हिरावली गेली असेल, रात्री तुमची गोड झोप आता हराम झाली असेल तर अनेक लोक याला वयानुसार होणाऱ्या सामान्य अशा गोष्टी मानून विसरून जातात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण मित्रांनो, सावधान, हे एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण देखील असू शकतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 60, 65, 70, 75 वर्षांच्या आसपास लोकांसाठी किंवा आपल्या बहिणींना किंवा एखादे जे दुसरे लोक आहेत किंवा भावांना जे प्रोस्टेट ग्रंथी असते ते वाढण्याची समस्या देखील असू शकते. जर तुम्ही वारंवार UTI म्हणजे लघवीमध्ये संसर्गजन्य रोग होत असेल, संसर्ग लागत असेल किंवा डायबिटीसचा आजार असेल तर ही समस्या खूप सामान्य आणि प्रबळ होऊन जाते. याचे सर्वात जास्त मोठे कारण मी तुम्हाला विस्तृतपणे सांगतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लक्ष देऊ नये का? बघा, जर आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच जर आला असाल ना तर नक्कीच आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण आपण कोणत्याही विषयावर सखोल जाऊनच बोलत असतो आणि त्याबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की एकदा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात मोठे कारण काय बनते? कारण बनते की लघवीच्या मार्गात झालेल्या संसर्गामुळे असे होऊ शकते. यामुळे एक अतिशय असुविधाजनक परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे आपल्या रोजच्या कामात तर त्रास होतोच, शिवाय तुम्ही नोकरी, व्यवसाय करत असाल किंवा आपली झोप देखील हरवून बसते. मित्रांनो, आपल्या शरीरातील सर्वात सोनेरी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे झोप. पूर्ण दिवस 24 तास काम केल्यानंतरही जर रात्री 6 ते 7 तासाची झोप पूर्ण घेतली नाही तर तुमचे डोके गरम होणे, चिडचिडपणा येणे, काहीतरी विसरून जाणे, मेंदूचे काम न करणे अशी लक्षणे तुम्हाला दिसू लागतात. बाकीचे लोक तुम्हाला म्हणतील की हा माणूस तर नेहमीच रागात असतो. पण मित्रांनो, तो त्याच्या रागाचा नियम नसतो. म्हणजे त्याच्या स्वभावामुळे चिडचिडपणा असा असतो असं अजिबात नाही. तर तो या लहान सहान गोष्टीमुळे तुमची जी झोप सगळं काही हिरावून घेते. तर आपण सर्वात मोठी चूक ही करतो की वारंवार पळावे लागू नये या भीतीने अनेक लोक खूप मोठी चूक करतात. ते पाणी पिणे बंद करतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक गंभीर समस्येवरचा इलाज तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण तुम्हाला अजूनपर्यंत माहितीच नाही. तर आज मी तुम्हाला या चमत्कारिक आणि लहान शहान चमच्याबद्दल समजावून सांगणार आहे, जो बस फक्त आणि फक्त रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचा आहे. होय मित्रांनो, फक्त एकच चमचा घ्यायचा आहे. वारंवार लघवीसाठी धावपळ करण्याची जी तुमची मजबुरी निर्माण झाली आहे ती हळूहळू कमी होऊ लागेल. आजचा उपाय असा आहे, सटीक आहे, देसी उपाय आहे, जो तुमच्या शरीराला पाणी पचवायला शिकवेल. म्हणजेच शरीरात पाण्याला योग्य प्रकारे स्थिरता देईल, योग्य प्रकारे कसे जिरवेल. आणि या उपायानंतर तुम्ही आरामशीरपणे झोपू शकता आणि पाणीसुद्धा ग्रहण करू शकता. रात्री निश्चित होऊन गाढ झोप घेऊ शकता. या उपायासोबत लहान पण खूप मोठी आवश्यक अशी अट देखील आहे.
तुम्हाला तुमच्या घरात असलेले ते पांढरे विष म्हणजे जे तुमच्या घरात ती पांढऱ्या कलरची गोष्ट आहे जे की तुमच्यासाठी विषाचे काम करत आहेत त्याबद्दल सुद्धा मी सांगणार आहे. बघा, सामान्य 5 ते 10 रुपयाचं जे मीठ येतं आजपासून बदलण्याची गरज आहे. कोणते मीठ वापरायचे आहे याचा सल्ला देखील मी देणार आहे. आता हे मीठ काय आहे, विषासारखे काम काय करते ते बघा. प्रथम मी तुम्हाला सांगतो की ती पहिली एक चमचा जादुई वस्तू कोणती आहे. तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सखोलपणे एक एक ओळ समजून घेऊन जाणून घेणार आहोत. जी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे ती कदाचित मित्रांनो ती संपूर्ण आयुष्य तुमचं बदलून टाकू शकते. तर कृपया करून हा व्हिडिओ अगदी स्किप न करता पहा आणि एक एक मिनिटं या व्हिडिओचा पूर्ण बघा. जर तुमचे हे नक्कीच जे उपाय जे तुम्हाला जे प्रॉब्लेम होत आहे ते जर दूर झाला असं तुम्हाला वाटेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर नक्कीच एकदा व्हिडिओ खाली थँक्यू असं जरूर लिहा. बघा मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला मनमोकळेपणाने चांगला वाटला ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर नक्कीच सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आला असाल ना तर सबस्क्राईबचे बटन दाबून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करायला अगदी नक्कीच करा. बघा मित्रांनो, आता सगळ्यात मोठी जी ही चूक आहे ती करू नका. ती म्हणजे काहीतरी या व्हिडिओमध्ये बघा. तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आता समजून घ्या, जेव्हा अनेकदा तुम्ही वारंवार लघवीला जाते किंवा तुम्ही जावं लागत असेल तेव्हा ही फक्त एक दुर्लक्षण नाही तर ती आपल्यासोबत हजारो इतर समस्या शरीराला घेऊन येते. जसे की पहिली गोष्ट, रात्री झोपच पूर्ण न होणे. जेव्हा झोप अधुरी राहते तेव्हा दिवसभर तुम्ही चिडचिडपणा राहता, अस्वस्थता राहते, डोके दुखते, शरीरात गॅस होतो. शरीर जेव्हा पाणी टिकून राहत नाही म्हणजे हातपायामध्ये कळ येणे, दुखत राहणे, खास करून रात्री पायाच्या नसा खेचल्या जाणे ज्याला आपण क्रॅम्प्स म्हणतो, अचानक नसाला ताण पडणे, पोटाला जे पोटरे आहेत ते चढणे, असे सगळे होणे याला देखील आपण क्रॅम्प्स म्हणतात. बघा, यामुळे भरपूर गोष्टी होतात आणि बरेच लोक याला दुर्लक्ष करतात. पण याला दुर्लक्ष न करता यामागचे कारण जाणून घेणे हे अत्यंत गरजेचे होऊन जाते. मित्रांनो बघा, प्रत्येकजण ही चूक करू शकते आणि नक्की तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल. मित्रांनो, यामुळे काही लोक तर नक्कीच घाबरून जातात आणि घाबरल्यामुळे काय होते तर त्यांचं जे ब्लड प्रेशर आहे ते हाय होते म्हणजे दुसरा रोग जमा होऊन जातो. जर तुम्ही दीर्घकाळ लक्ष दिले नाही तर डायबिटीस सारखे गंभीर आजार देखील तुम्हाला पूर्णपणे घेरावून घेऊ शकतात. आश्चर्याची गोष्ट सांगतो तर या सगळ्या समस्यांचं मूळ कधी ना कधी आपल्या पाणी पिण्याच्या चुकांच्या सवयीमुळे होते. होय मित्रांनो, जेव्हा एक स्वस्थ माणूस दिवसातून साधारणतः 7 ते 8 वेळा लघवीला जातो तर ती एकदम सामान्य गोष्ट मानली जाते. पण जर तुम्हाला दर आठवड्याला तुम्ही लक्ष द्या, जर तुम्ही दिवसभरात 1.5 लिटर पाणी प्यायचे आहात आणि मित्रांनो जर तुम्हाला दररोज अर्ध्या तासाला म्हणजे तासाच्या अर्ध्या भागात बाथरूमकडे धावं लागत असेल तर आता सावधान होण्याची गरज आहे. कारण तुम्ही जर 1 ते 1.5 लिटर पाणी पित असाल आणि दर अर्ध्या तासाला जर लघवीला लागत असेल तर हे वैद्यकीय भाषेत याला फ्रिक्वेंट युरिनेशनची समस्या म्हणतात. जेव्हा आपल्याला हा त्रास होतो तेव्हा आपली पहिली चूक करतो ती म्हणजे पाणी पिणे बंद करून देतो आणि इथेच भरपूर लोक चुकतात. हे बघा मित्रांनो, पाणी पिणे बंद करणे हे काही चांगली गोष्ट नाही, ही तर तुमची वास्तविकता आहे. दुसरी गोष्ट हवामान, आहार. होय मित्रांनो, आहार आणि पाणी मित्रांनो या तिन्ही गोष्टी जर पाण्याची म्हणजे जे शरीर आहे याला आज चालत नाही, जसे तुम्ही पाणी कमी पिणे सुरू करताना तसे तुमचे शरीर हे पहिले तर भयंकर कमजोरी आणि थकव्याला पूर्णपणे ओढून जाते. बघा मित्रांनो, पाणी पिणे कमी करणे हे कुठलाही उपाय नाही. आता यामागे विज्ञान परफेक्टली समजावून घ्या. जेव्हा आपण रात्री आरामात झोपतो तेव्हा आपला मेंदू एक हॉर्मोन बनवतो, त्याचे नाव आहे ADH म्हणजे अँटी डाययुरेटिक हॉर्मोन्स. या हॉर्मोन्सचे काम काय आहे तर ते काय करते, ते आपल्या किडनीला संदेश प्रदान करते. आता रात्र झाली आहे आणि आरामाची वेळ आहे तेव्हा लघवी कमी बनवा. हा हॉर्मोन जो आहे तो लघवी पुढे ढकलतो आणि स्लीप मोडमध्ये आहे म्हणजे हळूहळू लघवी बनवा. आपल्या मूत्राशयात जास्त वेळापर्यंत रोखून ठेवण्याची ताकद, रोखून ठेवण्याचे काम करतो हा हॉर्मोन, ज्यामुळे आपल्याला झोपेत जराही प्रॉब्लेम होऊ देत नाही. हा ADH हॉर्मोन जेव्हा बरोबर काम करतो तेव्हा तुम्ही दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता राहत असेल, पाणी आधीपासून कमी असेल तर हा ADH हॉर्मोन बनवणे थांबवेल. बनतच नाही, खूप वेळा खूप कमी बनेल. परिणाम काय होईल याचा की तुम्ही रात्री चुकीने देखील एक घोट पाणी प्यायले तर लगेच तुम्हाला लघवीला जावे लागेल आणि हे तुम्हाला झोपेतून उठून पळावे लागेल. बघा मित्रांनो, तर आता तुम्हाला मी हाच उपाय सांगणार आहे की हे जे ADH आहे हा हॉर्मोन तुम्हाला कसा बॅलन्स करायचा आहे. आपल्याच काही चुकामुळे हे जे हॉर्मोन आहे ते पूर्णपणे इनबॅलन्स होऊन जातो आणि कमी होऊन जातो, त्यामुळे आपल्याला वारंवार लघवीला जावे लागते.
बघा, जर तुम्हालाही दररोज रात्री 2 ते 3 वेळा लघवीसाठी उठावं लागतं, डोळे मिटले की तासभरातच पुन्हा प्रेशर येतं, यामुळे तुमची झोप तर खराब होते, पण दिवसभर चिडचिड, थकवा आणि डोकेदुखी जाणवते. अनेक जण याला वय झालं म्हणून दुर्लक्ष करतात, पण बघा मित्रांनो, काही गोष्टीचे बदल केले आणि 2 सोपे घरगुती उपाय करून याला तुम्ही मुळापासून संपवू शकता. सगळ्यात आधी बघा, आपण बोलूया मिठाबद्दल. आपण जे पांढरं रिफाईंड मीठ खातो ते शरीरातील पाणी धरून ठेवतं. जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर जास्त मीठ खाता तेव्हा तुमचं शरीर ते मीठ विरघळण्यासाठी पाणी साठवतं, पण जसे जसे तुम्ही झोपायला आडवे होता तसे तसे हे पायातलं शरीरातलं जे पाणी आहे हे आपल्या किडनीकडून सरकून जातं आणि जेव्हा ते सरकून जातं तेव्हा आपल्याला जोरात लघवी येते. आता बघा, मिठाचा प्रकार बदलू शकता यात तुम्ही. नक्की तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. आजच तुमच्या डब्यातलं पांढरं मीठ काढून टाका किंवा ते काढून द्या आणि सेंधवा नमक म्हणजे सैंधव मीठ वापरायला सुरुवात करू शकता. यात नैसर्गिक पोटॅशियम असतं जे रात्री वारंवार लघवीला जाण्याची ओढ कमी करतं. किंवा तुम्ही 7 नंतरचा नियम करू शकता. एक, संध्याकाळी 7 वाजता नंतर कच्चं मीठ खाणं पूर्णपणे टाळावं, जसं की सॅलेडवर मीठ खाणं टाळणे, लोणचं, पापड किंवा रात्रीच्या जेवणानंतर वाढीव मीठ हे रात्रीच्या लघवीचं मुख्य कारण आहे. तुम्ही फक्त 3 दिवस हे करून बघा, रात्रीचं मीठ कमी करून पहा, तुम्हाला स्वतः फरक दिसेल. आता बघा, काही उपाय सांगतो. आता वळूया आपल्या पहिल्या खात्रीशीर उपायाकडे. हा उपाय आपल्याला आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेला आहे. 1 मूठ भाजलेले चणे, फुटाणे आणि गुळाचा एक छोटासा खडा. हे कसं काम करतं? भाजलेले चणे हे शरीरातील अतिरिक्त आर्द्रता किंवा पाणी शोषून घेण्याचं काम करतात. आयुर्वेद सांगतं की चणे खाल्ल्याने मूत्राशयाची पचनशक्ती सुधारते आणि गुळात असे गुणधर्म आहेत जे तुमचे ब्लड प्रेशर, मूत्राशय, स्नायूंना बळकट देतात. बऱ्याचदा स्नायू हे थिर झाल्यामुळे लघवी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. गुळ तिथे काम करतो. आता हे कधी घ्यायचे यासाठी एक योग्य वेळ आहे ते बघा. रोज संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान किंवा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तासाला हे चावून खा. यामुळे रात्री लघवीचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होईल. दुसरा उपाय आहे मेथीच्या दाण्याचा. जर तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास असेल किंवा वयपरत्वेचा लघवीवर ताबा राहत नसेल तर हा उपाय कधीच तुम्हाला कमी पडणार नाही, कारण हा तर रामबाण उपाय आहे. अर्धा चमचा मेथीचे दाणे रात्री कोमट पाण्यात भिजवू घाला आणि ते पाणी घ्या. किंवा मेथी दाण्याचे पावडर चूर्ण रात्री झोपताना अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्या. मेथीमध्ये शरीरातील वात दोष कमी करण्याची ताकद असते. रात्री वारंवार लघवी होणे हे आयुर्वेदानुसार वात वाढण्याचं लक्षण आहे. मेथी हा वात शांत करते आणि रात्रीची शांत झोप लागण्यास मदत करते. आता बघा मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी. उपाय तर झाले, पण या 3 गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. पाणी पिण्याची पद्धत. दिवसात 3 ते 4 लिटर पाणी पिया, काही हरकत नाही, पण सूर्य मावळल्यानंतर पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी करा. रात्री झोपताना फक्त घोटभर पाणी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, पाय उंच करून झोपणे. संध्याकाळी अर्धा तास भिंतीला पाय लावून किंवा शरीरावर पाय ठेवून, यामुळे झोपण्यानेसुद्धा पायाची जे सूज आणि साठलेलं पाणी आहे ते दिवसात लघवी वाटे बाहेर निघून जाईल. मग रात्री किडनीला जास्त काम करण्याची गरज पडणार नाही. सोबत तुम्ही साखर आणि कॅफीन, रात्रीची चहा किंवा कॉफी घेण्याची जी सवय आहे ते आजच बंद करा. कॉफीमुळे किडनीला वारंवार लघवी तयार करण्याचे सिग्नल मिळत असते. मित्रांनो, शरीर ही एक मशीन आहे. तिला योग्य इंधन, मीठ दिलं की यावेळी विश्रांती दिली किंवा काही छोट्या छोट्या आजार जे आहेत ते आपल्याला त्रास देणार नाही. हे काही 2 उपाय किमान 21 दिवस सलग लागू करा. तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. विशेषतः आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की दाखवा. आरोग्यदायी जागा आणि आरोग्यदायी राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्कीच स्वतःची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.